नमस्कार, मी दीप्ती घरडे. मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान आज विरोधकांनी महागाई आणि गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतींवरून राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले. महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर एकत्र येत सरकारच्या धोरणांचा तीव्र निषेध केला आणि जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला. हातात फलक घेऊन आणि सरकारच्या विरोधात घोषणा देत महाविकास आघाडीच्या सर्वपक्षीय आमदारांनी पायऱ्यांवर ठिय्या मांडला. सरकारच्या विविध योजनांवर टीका करताना लाडक्या बहिणींना चुलीवर आणणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशी घोषणा देत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा साधला. गॅस सिलेंडरचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्यामुळे महिलांना पुन्हा एकदा चुलीकडे जावे लागत असल्याचा संताप आमदारांनी व्यक्त केला. आंदोलक आमदारांनी अत्यंत आक्रमक पवित्र घेत सरकारविरोधी घोषणांचे फलक झळकावले. यामध्ये प्रामुख्याने महागाई कमी करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, जनता झाली बेहाल, सरकार झाले मालामाल, महागाई मुक्त देश, भाजप मुक्त भारत या घोषणांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मोदी सरकारचा